उदाहरण दिलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी की ज्याप्रमाणे पाणी वाऱ्याने हलतं आणि त्यामुळे पाण्यावरती तरंग निर्माण होतात, तेव्हा तिथे कोण जन्माला आलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि वारा वाहणं थांबलं की तिथे कशाचा नाश झाला असं आपल्याला म्हणता येईल, नाही का. ही गोष्ट तर आपण सातत्याने पाहतो. एखादा तलाव आहे, सरोवर आहे, जलाशय आहे, त्या ठिकाणी जोरात वारा व्हायला लागला की पाण्यावरती तरंग निर्माण होतात. मग तरंग निर्माण झाला म्हणजे तिथे कुणी जन्माला आलंय का? एक स्वतंत्र अस्तित्व तिथे मानायचं का आपण? कारण वारं थांबल्याबरोबर ती जी लहर असते तीही नाहीशी होते. वारा थांबल्याबरोबर लहर नाहीशी होते. मग तिथे कोणाचा नाश झाला? कोणाची उत्पत्ती झाली आणि कोणाचा नाश झाला? तिथे उत्पत्तीही कोणाची झाली नाही आणि नाशही कोणाचा होत नाही.